हॅलो स्टुडंट्स, टुडे वी विल सी अबाउट प्रॅक्टिस सेट 2.1 याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आणि सोल्युशन हे पूर्ण आपण बघणार आहोत. तर फटाफट व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि नवीन व्हिडिओ टाकल्याबरोबर जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून घ्या. ओके, क्वेश्चन फर्स्ट आहे, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर्स इंटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. डेसिमल फॉर्ममध्ये म्हणजे आपल्याला रॅशनल नंबर दिलेला आहे, ह्याला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग ते टर्मिनेटिंग असेल किंवा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप असेल. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे 13/5. तर 13/5 जर दिलेला असेल आपल्याला तर अशा प्रकारे लिहून घ्यायचं. पहिले 13/5, त्याच्यानंतर या 13ला 5 ने डिवाइड करायचं. ओके, सो 5 2 जार 10, तर मायनस येईल. 13मधून 10 गेले, 3 राहिले. आता 3ने तर जात नाही, म्हणून आपण इथे काय करतो, डेसिमल पॉईंट देतो. डेसिमल पॉईंट दिल्यानंतर इथे 0 घ्यायचं असते, कारण की इथे पॉईंट तर इथे 0 आता झाले 30. तर 5 6 जार 30 आणि 30मधून 30 मायनस झाले तर 0 उरते. म्हणजे 13/5 हाच आहे 2.6. आणि हे कोणता टाईप आहे, टर्मिनेटिंग टाईप. ओके, म्हणजे समजत असेल तुम्हाला का टर्मिनेटिंग किंवा नॉन टर्मिनेटिंगमध्ये आपल्याला ॲन्सर्स आणायचे आहेत. ह्याच्याचमध्ये सेकंड आहे 2/11. तर 2/11 करून बघू आपण. सेकंड आहे 2/11. पुन्हा तसंच 2ला 11ने आपण डिवाइड करू. तर 2ला 11ने डिवाइड होत नाही, म्हणून 0. इथे 0 आला, म्हणून 11 0 0, ते उरलं 2. आता इथे घेऊ आपण पॉईंट आणि याला बनवू आपण 20. ओके, सो 11 1 जार 11, उरले 9. पुन्हा याला 0 घेऊ. आता डबल डेसिमल पॉईंट तर आपण घेत नाही का, डबल डेसिमल पॉईंट घ्यायचं नाही ना, तर डबल डेसिमल पॉईंट घेत नसतात, म्हणून इथं डायरेक्ट आता 0 आपण घेत राहू. 11 8 जार 88. 90 मायनस 88 किती होईल, तर 2. मग पुन्हा 0. 11 1 जार 11, उरले 9. पुन्हा 0 घेतलं 90. 11 8 जार 88, उरले 2. पुन्हा 0. 11 1 जार 11, उरले 9. पुन्हा 90 होईल हा, आणि पुन्हा इथे 8 येणार. म्हणजे आपल्याला समजत आहे का 18 18 18 म्हणजे 18 18 18 हे वापस येत आहे, परत येत आहे. म्हणून इथेच आपला ॲन्सर संपलेला आहे, कारण की ॲन्सर संपणारच नाही आहे ते, म्हणून आपण ॲन्सर संपलेला असं कन्सिडर करू. तर ॲन्सर भेटला आपल्याला 2/11. याचा ॲन्सर येते 0.181818. हे कंटिन्युअसली येईल. यालाच आपण तसंही लिहू शकतो 0.18 आणि 18 रिकरिंग आहे, म्हणून याच्यावर बार घेतलं तर याला लिहू आपण नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ओके, समजलं असेल तुम्हाला. दुसरं नंतर थर्ड आहे 29/16. तर 29/16 सुद्धा घेऊन घेऊ आपण. सो थर्ड बघत आहोत आपण 29/16. तर याला सुद्धा तसंच 29ला 16ने आपण डिवाइड करत आहोत. सो 16 1 जार 16, उरले किती 3 1 13 उरले. ओके, आता 13ने जाते का नाही, म्हणून याला करू 130 आणि इथे घेऊ डेसिमल पॉईंट. ओके, आता हे 130 आलं. आता मला 16चा टेबल माहीत नाही आहे ना, असं होईल ना का तुम्हाला आता 16चा टेबल माहीतच नाही, तर सर काय करावं, तर कॅल्क्युलेटरचा यूज करावा का, नाही, कॅल्क्युलेटरचा यूज करायचा नसतो. मॅथ आहे हे, आणि कॅल्क्युलेटरचा यूज हा रॉंग मेथड आहे. म्हणून आपण इथे 16चा टेबल बनवू शकतो.
कॉर्नरमध्ये किंवा मार्जिनच्या आतमध्ये 16 मल्टिप्लाय बाय 1, 16 मल्टिप्लाय बाय 2, 16 मल्टिप्लाय बाय 3, 16 मल्टिप्लाय बाय 4, 16 मल्टिप्लाय बाय 5, बाय 6, 7, 8, 9 आणि 10सुद्धा लिहून घ्यायचं. 10 लिहायची तर गरज पडणार नाही आपल्याला. समजलं का? लहानसा टेबल इथेच क्रिएट करून घ्यायचा असतो. पहिली गोष्ट तर 20पर्यंत टेबल पार्ट पाहिजे. मला 16चा टेबलही पार्ट आहे, पण मी तुम्हाला टेक्निक सांगत आहो का समजा मोठा टेबल जर आला तर काय करावं आहे ना. तर 16 1 जार 16 माहीत आहे सर्वांना. 16 2 जार माहीत नाही तर 6 2 जार 12, 1 कॅरी, 2 + 1 3, 32. 16 3 जार 6 3 जार 18, 1 कॅरी, 3 1 4, 6 4 जार 24, 2 4, 4 1 जार 4 + 2 6, 6 5 जार 30, 5 + 3 8, 6 6 जार 36, 6 + 3 9, 6 7 जार 42, 7 + 4 11, 6 8 जार 48, 8 + 4 12, 9 6 जार 54, 5 कॅरी, 9 + 5 14 आणि 16 10 जार 160. अशा प्रकारे आपला टेबल इथे क्रिएट झालेला आहे. आता आपल्याला काहीच टेन्शन नाही. 130पेक्षा लहान पाहून घ्या. इथे 128 आहे म्हणून 16 8 जार 128 घेऊ. निगेटिव्ह साईन देऊ. इथे 2 उरले, 0 उरलं, मग 1. 16 1 जार 16 उरले 4, पुन्हा झाले 40. हा झाला 16 2 जार. लिहू शकतो आपण 16 2 जार 32. तर उरले 8, हे झाले 80. 80 आहे का? 16 5 जार 80, उरले 0. म्हणजे ह्याचा आन्सर आपल्याला भेटून जाते. याचा टर्मिनेटिंग नाही आहे, सॉरी नॉन टर्मिनेटिंग नाही आहे, टर्मिनेटिंग टाईप आहे. म्हणून आपण इझिली इथे लिहू शकतो का 29/16 इज इक्वल्स टू 1.8125, जे का आहे टर्मिनेटिंग टाईप. ठीक आहे. म्हणजे फक्त मी ॲन्सर देता म्हणून ॲन्सर लिहित बसायचं नाही, पण तुम्हालाही समजलं पाहिजे आहे ना. हाच माझा उद्देश आहे. नंतर 4th क्वेश्चन आहे याच्यामध्ये 17/125. तर 17/125सुद्धा बघून घेऊ आपण. तर 4th आहे 17/125, म्हणजे 17ला 125ने डिवाईड करायचे. म्हणजे 17चे 125 पार्ट करायचे आहे आपल्याला. मग एक पार्ट कितीचा? डिव्हिजनचा अर्थ तोच होतो. आता इथे सुद्धा तुम्ही 125चा टेबल बनवू शकता, पण याच्यात मी दुसरी टेक्निक सांगणार आहो. दुसऱ्या टेक्निकमध्ये काय करावं ते बघू आपण. सर्वात पहिले तर 17ला तर डिव्हिजन होत नाही म्हणून 0 0 17. इथे घेतला 0, इथं घेतला डेसिमल पॉईंट. ओके. आता 100नं मग विचार करा. 100नं 100 1 जार 100, 100 2 जार 200, 200 तर याच्याचपेक्षा मोठा आहे. आता 100 2 जारच याच्यापेक्षा मोठा आहे, तर 125 2 जार मोठा राहीलच आहे ना. म्हणून 125 1 जार 125. उरले किती? सो 5 4 45 उरलेले आहे. मग याला घेऊ 0. मग नंतर 100 4 जार 400 होते आणि 25 4 जार 100 होते. 400 + 100 500 होते. म्हणजे 125 4 जार हे 500 येते. म्हणून 3 जार करून बघू आपण. 3 5 3 जार 15, 1 कॅरी, 3 2 जार 6 + 1 7 आणि 3 1 जार 3, 375 येते. याला आपण मायनस करू तर 5 7 म्हणजे 75 आले. पुन्हा इथं 0 घेऊ. आता 125 आहे. 125 4 जार आपण घेतलेला आहे काय, हे 500 येते. ठीक आहे. 5 4 जार 20, 4 2 जार 8, 4 1 जार 4 + 1 5. म्हणजे 125 4 जार 500 येते. तर 125 8 जार किती येईल? 1000 येईल ना बाबू, कारण की याचा डबल येईल ना, आहे ना. याचं डबल केलं म्हणजे याचा डबल येईलच. म्हणजे त्याच्यापेक्षा लहान, या 8पेक्षा तर लहान आहेच.
ठीक आहे. तर 125 5 जार करून पाहू. 125 5 जार, 5 5 जार 25, 5 2 जार 10 + 2 12, 5 जार 5 + 1 6 6 25 नाही. 6 करून बघू. 125 मल्टिप्लाय बाय 6, 6 5 जार 30, 6 2 जार 12, 13 14 15 + 1 6 1 जार 6 + 1 7 750 बरोबर आलं म्हणजे 6. सो 125 6 जार 750. याला मायनस जर आपण केलं तर 0 ॲन्सर येते. हा झाला टर्मिनेटिंग टाईप. तर 17/125 इज इक्वल्स टू 0.136 आणि हा टाईप आहे टर्मिनेटिंग टाईप. ओके, समजत असेलच तुम्हाला का हे आहे टर्मिनेटिंग टाईप. नंतर याच्यामध्ये 5th अँड लास्ट आहे क्वेश्चन फर्स्टमधलाच 11/6 आहे. 11/6 सुद्धा बघून घेऊ आपण. सो 5th आहे 11/6 म्हणजे 11चे 6 पार्ट आपल्याला करायचे आहे. तर 6चा टेबल तर सर्वांना माहीत असतेच. तर 6 1 जार 6 उरले किती 5.0, 6 8 जार 48 2 0, 6 3 जार 18 2 0, 6 3 जार 18 पुन्हा 2 0, 6 3 जार 18 मायनस केले पुन्हा 2 म्हणजे याच्यात 3 3 रिपीट येत आहे. म्हणून आपल्याला आन्सर भेटलेला आहे आपला का 11/6 इज इक्वल्स टू 1.8333. म्हणजेच याला आपण असंही लिहू शकतो 1.833 वर डॉट म्हणजे हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. ओके, म्हणजे होप करतो मी, आशा करतो तुम्हाला हे समजलंच असेल. नंतर क्वेश्चन 2 बघू. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. रॅशनल नंबर दिलेले आहेत, त्यांना डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये 127/200. तर क्वेश्चन 2 बघत आहोत आपण. क्वेश्चन 2 त्याच्यातला 127/200. तर याच्यासाठी आपल्याला 200चा टेबल पार्ट पाहिजे. आता 200चा टेबल रिसाईट करण्यापेक्षा आपण एक काम करू शकतो. याला असंही लिहू शकतो आपण 127/2 मल्टिप्लाय बाय 1/100. कारण की 100 2 जार 200 झालेच ना. आता या 2ने आपण सरळ सरळ याला डिवाईड करून टाकू. ओके, सो या 2ने 127ला डिवाईड करू. डायरेक्ट तुम्ही करू शकता जर तुम्हाला येत असेल ना, तर खूपच चांगली गोष्ट. आणि हे आलंच पाहिजे. असंही नाही म्हणत की मी येत असेल म्हणजे नाही आलं तरी चालते, असं नाही. तुम्हाला आलंच पाहिजे. का 2 6 जार 12 काही उरलं काही तर नाही. आता 2 3 जार 6 किती उरलं 1. नंतर इथे घेतलं डेसिमल पॉईंट, हा 1 काय झाला 10. सो 2 5 जार 10 आहे का नाही इझी. नाही तर सरळ सरळ तुम्ही असंही करू शकता 127/2. 2 6 जार 12 0 0 7 उरले. 2 3 जार 6 1 उरला नाही होत याच्यानं, म्हणून इथे डेसिमल इथे 0. 2 5 जार 10 0. ओके, तर हे आलं 63.5 डिवायडेड बाय 1 मल्टिप्लाय बाय 1/100. आता 63.5 डिवायडेड बाय 100. जेव्हा आपण 10 किंवा 10च्या टेबलमधले जेवढेही नंबर असेल म्हणजे 10 100 1000 10,000 1 लाख यांना डिवाईड जर केलं तर डेसिमल पॉईंट हा लेफ्ट साईडला सरकत असतो. आणि जेवढे 0 आहे तेवढे लेफ्ट साईडला सरकू. 2 0 आहे तर म्हणून 1 2 इथे डेसिमल पॉईंट आला. म्हणून डेसिमल पॉईंट 635 हा आपला ॲन्सर आला. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला काहीही नाही आहे म्हणून 0 असते. ओके, तर 127 डिवायडेड बाय 200 याचा ॲन्सर आपल्याला भेटलेला आहे 0.635. ओके, अशा प्रकारे आपल्याला ॲन्सर भेटत असते. क्वेश्चन सेकंडमधला सेकंड आहे 25/99. तर सेकंड आहे 25/99 म्हणजे 25चे
99 पार्ट्स आपल्याला करायचे आहे. तर यालासुद्धा आपल्याला टेबल बनवावं लागेल आणि टेबल आपण जर बनवलं तर खूप इझी जाते. म्हणून टेबल बनवणं हे कधीही सोपं असते. मी टेक्निक तुम्हाला सांगितलेली आहे का टेबल बनवायचा कसा, तरी एकदा बघून घेऊ आपण. एवढं मी लिहून ठेवलेलं आहे का 99 1000पासून तर 10r पर्यंत आपल्याला पूर्ण लिहायचं आहे. फर्स्ट तर आपल्याला माहीत असतेच 99 1000 99 आणि लास्टही माहीत असते का फक्त एक 0 द्यायचा असतो. प्रॉब्लेम येते मधात, तर तुम्ही हॉरिझॉन्टल मल्टिप्लिकेशन करायचा, आडवा गुणाकार म्हणतात त्याला. 9 2 18, 1 आला कॅरी, 9 2 18 + 1 19. समजलं. 9 3 27, 2 कॅरी, 9 3 27, 28 29, 9 4 36, 3 कॅरी, 9 4 36, 37 38 39, 9 5 45 हे 4 कॅरी, 9 5 पुन्हा 45 + 4 49, 9 6 54, 5 कॅरी, 9 6 पुन्हा 54, 54 + 5 59, 9 7 63, 63 + 6 69, 9 8 72, 7 कॅरी, 9 8 72, 72 + 7 79, 9 9 81, 8 कॅरी, 81 + 1 89. आता किती चांगला आहे पहा. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9 9 9 9 9 जसं मग इथे घेतलं आपण 0, तर 0 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे जे युनिट प्लेस आहे ते 0 to 1 वर चालला गेला. जे टेन्स प्लेस आहे ते तिथं 999च आहे. आणि जे 100 प्लेस आहे ते 0 to 9 पासून खाली आला. बनला 99चा टेबल आहे ना. म्हणजे लिहिता लिहिता मला लक्षात आलं किती इझी आहे. तर चला आपण पुन्हा चालू करू. सो 25 ने 99ला जात नाही म्हणून 0 दिलं. इथे 0 0 मायनस केले तर 25 आलं. नंतर इथं डेसिमल पॉईंट इथे घेतलं 0. सो 250 झाले. 250च्या जवळपास 198 आहे म्हणून 198 म्हणजे हे आले 25. 52 झाले. पुन्हा 0 घेतलं. 520च्या जवळपास काही आहे का, 495 आहे म्हणून 5 495. पुन्हा जर केलं तर 5 25 म्हणजे 0 250 हे 250 आलं होतं. 198 घेतलं होतं म्हणजे आपण घेतलं होतं 2. सो 99 2 198. ओके. नंतर पुन्हा उरले 52 0. पुन्हा आलं 5 495. पुन्हा आले 25. आता हे कंटिन्युअसली येतच राहील. ओके. म्हणजे 25 हे रिपीट होत आहे म्हणून आपण लिहू शकतो का 25 डिवायडेड बाय 99 याचा ॲन्सर येते 0.2525 अनकाउंटेबलपर्यंत म्हणजे अनलिमिटेडपर्यंत. म्हणून याला 0.25 याच्यावर बार दिलं म्हणजे हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप होतो. अशा प्रकारे मोठे मोठे नंबर आले तर आपण त्याला इझिली त्याचं टेबल बनवून करू शकतो. नंतर थर्ड एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये 23/7. तर 23/7चं आपण बघून घेऊ. सो थर्ड आहे 23/7. म्हणजे 23चे 7 इक्वल पार्ट्स आपल्याला करायचे आहे. ओके. तर 7चा टेबल तर आपल्याला माहीतच आहे. सो 7 3 21 उरले 2 डेसिमल पॉईंट 0. 7 2 14 उरले 6 60. 7 8 56 उरले 4 0. 7 5 35 5 50. 7 7 49 उरले 1. 7 1 7 3 30.
7 4s are 28, 2 0 7 2s are 14, नंतर 6 0, नंतर 7 8s are 56, मग नंतर उरले 4 40, नंतर पहा एवढा रिपीट होत आहे 2 8 5 7 1 4 2 8, पुन्हा 5 येणार आहे का 7 5s are 35, आणि हे आपण केलेलं आहे, हे 7 5s are 35, म्हणून हा एवढा रिपीट येत आहे, म्हणून आपल्याला आन्सर भेटलेला आहे का 23/7 इज इक्वल्स टू 3.28571428. मग हे कंटिन्युअसली, म्हणून याला आपण दुसऱ्या रीतीने लिहू शकतो 3.285714. हा एवढा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपमध्ये येतो. नंतर फोर्थ आहे 4/5. तर 4/5चं सांगायची गरज पडली नाही पाहिजे, कारण की फोर्थ आहे 4/5, आणि जो नंबर प्राईम नसतो ना त्याचं खूप इझी जाते आपल्याला. जसं का 4 याचे 5 5 0 0 40, इथे डेसिमल पॉईंट घेतलं, इथे 40 गेलं, तर 5 8s are 40 झालं. 4/5 इज इक्वल्स टू 0.8. हे आपलं आन्सर आहे. हे वाला इझी होतं. नंतर फिफ्थ आहे 17/8. ओके, हे फिफ्थ आहे 17/8. तर 17/8 सुद्धा आपण बघून घेऊ का. फिफ्थ क्वेश्चन आहे 17/8, म्हणजे 17चे आपण 8 पार्ट करू. ठीक आहे, तर 8 2s are 16, उरलं 1, नंतर डेसिमल पॉईंट झाले 10, 8 1s are 8, उरले 2, 8 0 0, आले 20. आता आपण जेवढेही 0 द्यायचे असेल तेवढे देऊ शकतो, म्हणून 8 2s are 16, उरले 4 0, 8 5s are 40, म्हणजे 0 0, म्हणजे आन्सर आलं 17/8 इज इक्वल्स टू 2.125. ओके, इथे आपला आन्सर संपलेला आहे. नंतर याच्यामध्येच थर्ड क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला का राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन P/Q फॉर्म. P/Q फॉर्ममध्ये आपल्याला रॅशनल नंबर्सला कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला दिलेला आहे 0.6. हा नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप आहे. तर याचं आन्सर काय येऊ शकते ते आपण आज बघून घेऊ. क्वेश्चन फर्स्ट आहे 0.6. सो क्वेश्चन थर्ड याच्यातला आपण फर्स्ट बघत आहोत 0.6. ओके, तर जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं तेच आहे याच्यामध्ये, जास्त काही नवीन नाही आहे. सो लेट x इज इक्वल्स टू 0.6. ठीक आहे, x इज इक्वल टू 0.6 घेतलं, म्हणून 10x इज इक्वल्स टू, आता 10 मल्टिप्लाय बाय 0.6. कोणत्याही नंबरनं 10 मल्टिप्लाय केलं तर हे डेसिमल पॉईंट कुठे जाईल, राईट साईडला. याला थोडंसं मी लेंदी लिहून दाखवतो तुम्हाला, याच्यानंतरचे एक्झाम्पल मी शॉर्टकटमध्ये दाखवेल. 10 मल्टिप्लाय बाय 0.666 लिहू शकतो ना आपण याला, आहे ना. म्हणून 10x इज इक्वल्स टू 6.666, आणि म्हणून 10x इज इक्वल्स टू 6.6 रिकरिंग और नॉन टर्मिनेटिंग. आता याच्यातून एक x मायनस करू. सो 10x मायनस x इज इक्वल्स टू 6.6 मायनस 0.6. समजलं, एक्सची व्हॅल्यू किती आहे 0.6. याच्यातून x मायनस केलं, याच्यातून 0.6 मायनस केलं, काहीच फरक नाही पडला. 10xमधून x गेले 9x, आणि 6.6मधून 0.6 मायनस केले, 6मधून 6 गेले 0, 6मधून 0 गेले 6, म्हणून काय आलं फक्त 6. म्हणून x इज इक्वल्स टू 6, आणि इथं मल्टिप्लाय बाय 9 आहे म्हणून डिवाइड बाय 9 होऊन जाईल 6/9.
आणि याला शॉर्ट फॉर्ममध्ये जर होत असेल तर करू शकतो आपण. सो 2 3 जार 6 अँड 3 2 जार 6 अँड 3 3 जार 9 म्हणून 2/3 म्हणून आपण लिहू शकतो 0.6 नॉन टर्मिनेटिंग इज इक्वल्स टू 2/3. ओके. तर अशा प्रकारे फर्स्टचा ॲन्सर आपण बघितलं. सेकंड बघून घेऊ आपण. 0.37 आणि 37वर बार आहे. सो लेट x इज इक्वल्स टू 0.37 बार. हेन्स 10x इज इक्वल्स टू, आता 10x घेतलं तर एकच येईल 3.7 होईल हा. म्हणून मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं 1 असेल तर मल्टिप्लाय बाय 10 करा, 2 असेल तर मल्टिप्लाय बाय 100 करा, 3 असेल तर मल्टिप्लाय बाय 1000 करा. सो म्हणून इथं 100x पाहिजे. ओके, समजलं. इज इक्वल्स टू 37.37 कारण की ही व्हॅल्यू काय आहे 0.3737 आहे ना, हे अनकाउंटेबल आहे. याला 100 मल्टिप्लाय केलं तर 1 2 3 7 इथं पॉईंट आला 0.3737 आणि 3737 आपण लिहित नाही, आपण डायरेक्ट बार देऊन देतो म्हणून ही अशी व्हॅल्यू आली. आता हे मी वेळोवेळी एक्सप्लेन करणार नाही. सो 100x मायनस x इज इक्वल्स टू 37.37 मायनस 0.37. नंतर 100x मधून x गेला 99x इज इक्वल्स टू 3737 आणि 37मधून 0 37 म्हणून 37 आलं. म्हणून x इज इक्वल्स टू 37 इथे मल्टिप्लाय इथं डिवाइड 99 हे आपला ॲन्सर आलेला आहे का 0.37 याचे ॲन्सर येते 37/99. ओके, खूप तुम्हाला समजत असेलच. नंतर याच्यात क्वेश्चन 3 आहे तर 3.17 दाखवलेला आहे आपल्याला. 3.17 नंतर लेट x इज इक्वल्स टू 3.17 म्हणून 100x इज इक्वल्स टू 317.17 म्हणून 100x मायनस x इज इक्वल्स टू 317.17 मायनस 3.17. ओके, म्हणून 99x इज इक्वल्स टू आता 317.17 मायनस 3.17 आपल्याला करायचा आहे. 17मधून गेले 0, डेसिमल पॉईंटच्या खाली डेसिमल पॉईंट, 7मधून 3 गेले 4, 1मधून काहीच नाही गेलं 1, 3मधून काहीच नाही गेलं 3, 314 म्हणून आलं हे 314. म्हणून x इज इक्वल्स टू 314 डिवायडेड बाय 99 हे आपला ॲन्सर आहे. म्हणून आपण याला लिहू शकतो का 3.17 इज इक्वल्स टू 314 डिवायडेड बाय 99 हा आपला ॲन्सर आपल्याला इझिली भेटून जाते. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th वाला 15.89. तर त्यालासुद्धा आपण बघून घेऊ का 4th वन आहे 15.89 रिकरिंग नॉन टर्मिनेटिंगसुद्धा म्हणू याला आपण. सो लेट x इज इक्वल्स टू 15.89. नंतर इथे 2 डेसिमल आहे म्हणून आपण 100 घेऊ. 100x इज इक्वल्स टू 15.89 आणि यालासुद्धा मल्टिप्लाय बाय 100 आपण करून टाकू. म्हणून काय येईल 100x इज इक्वल्स टू 1589.89. ठीक आहे. नंतर x मायनस करू. 100x मायनस x इज इक्वल्स टू 1589.89 मायनस 15.89. 100x मायनस x 99x इज इक्वल्स टू आता हे तर आपल्याला माहीत नाही, मग करावं कसं तर 1589.89 मायनस 15.89. 89मधून 89 गेले 0, पॉईंटच्या खाली पॉईंट, 9मधून 5 गेले 4, 8मधून 1 गेले 7, 5च्या खाली 5, 1च्या खाली 1 म्हणजे 1574 हा आपला ॲन्सर येते. तर 1574 म्हणून एक्सची व्हॅल्यू काय आली 1574 डिवायडेड बाय 99 आणि 15.89 इज इक्वल्स टू 1574 डिवायडेड बाय 99 हा आपला ॲन्सर रेडी आहे. ओके,
नंतर आहे 5th अँड लास्ट क्वेश्चन आहे का 2.514 आणि 514 वर बार आहे. सो लेट x इज इक्वल्स टू 2.514 म्हणून 1000x इज इक्वल्स टू 2514. हे बघा पूर्ण लिहितो मी 2514. आता देईल मी डेसिमल पॉईंट आणि लिहिल 514. समजत आहे ना तुम्हाला? म्हणजे करत काय होतं मी. नाहीतर तुम्हाला हे टेक्निक हे खूप जास्त शॉर्टकट वाटत असेल ना, तर याच्यात थोडीशी लॉंग कट आपली अशी आहे का हे 2.514 आहे ना, 2.514 514 514 असं असेल नाही. आता किती डेसिमल दिले, किती नंतर रिपीट आहे, 3 नंतर, म्हणून याला मल्टिप्लाय काय करू 1000ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर ते डेसिमल पॉईंट राईट साईडला सरकत असते. तर जेवढे झिरो असेल तेवढे, तर 1 2 3 कुठं आलं इथे, म्हणून काय झाला 2514 झालं आणि डेसिमल पॉईंट आला आणि नंतर काय 514 ओके. या 2514.514 आणि हे किती आहे डबल आहे ना, म्हणून हे असं हे इथं आलो. म्हणजे एवढ्या स्टेप आपण कमी करत असतो. हे चांगल्या रीतीनं समजून घ्या. मी तुम्हाला पहिला दुसरा आणि हा लास्टचा असे तुम्हाला करून दाखवले लॉंग मेथडने. तर आता याच्यातून 1 मायनस करू. 1000x मायनस x इज इक्वल्स टू 2514.514 मायनस 2.514. ओके. आता हे निगेटिव्ह साईन आलं, मायनस कसं करावं 2514.514 मायनस 2.514. हे तर सरळ कॅन्सल. हे तर आले 0, डेसिमल पॉईंट खाली डेसिमल, 4मधून 2 गेले 2, मग असं जसंच्या तसं 2512 आपला आन्सर आला. म्हणून 999x इज इक्वल्स टू 2512. ओके. म्हणून आपला लास्टचा आन्सर आलेला आहे का 2.514 इज इक्वल्स टू 2512 डिवायडेड बाय 999. ओके. अशा प्रकारे आपला आन्सर आलेला आहे. ही होती आपली प्रॅक्टिस सेट 2.1. तर होप करतो मी तुम्हाला पूर्ण समजली असेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. आणि प्रॅक्टिस करत राहा, कारण की मॅथ हा सब्जेक्ट नाही, तर मॅथ ही प्रॅक्टिस करण्याचा म्हणजे पाठ करण्याचा सब्जेक्ट नाही, तर प्रॅक्टिस करण्याचा सब्जेक्ट आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढीच तुमची फिनिशिंग येत राहील. तर व्हिडिओला पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.